नाही हो नाही, आपण एकदा त्यांच्याशी मीटिंग करूया. हो, आता आपल्याला मार्केटिंगचा विचार करायलाच लागेल ना. हा नाही नाही नाही, मी काय म्हणून राहिले, हो आपण त्या एरियाचा सर्वे केला पाहिजे. हा, जशी डिमांड आहे ना तसेच प्रोडक्ट बनवत जाऊ ना, तिथे मार्केटिंग केलं पाहिजे. हो बरोबर आहे. ठीक आहे, आपण बोलूया नंतर. हा हो हो चालेल, मीटिंग करूया. हो ठेवतो. वा, आज अगदी मार्केटिंग एरिया सर्वे वगैरे गप्पा चालल्यात राधिकाच्या. ब्रँड न्यू लॅपटॉप, काय नवीन लॅपटॉप वाटतं. हो कसं आहे ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला प्रगती अशी पटकन करता येईल, फास्ट एकदम. पण इतकं सोपं नसतं वाटतं तेवढं. म्हणजे उद्या आपला मोठा टर्नओव्हर असेल, आपली कंपनी एकदम मोठी होईल, बिझनेस एम्पायर वाढेल, आपली मोठी केबिन असेल वगैरे, असं बरंच डोक्यात येतं, स्वप्न दिसतात. पण सगळं इतकं सोपं नसतं. खूप मेहनत करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, बहुत पापड बेलणे पडते, तेव्हा जाऊन कुठे काहीतरी प्रगती होते, अशीच नाही होत. अथर्व, काय तुला ससा आणि कासवाची गोष्ट माहितीये का रे? हो. ससा कसा धावतो? फास्ट. आणि कासव? स्लो. ससा आणि कासवामध्ये काय लागतं? शर्यत. हा, शर्यत सुरू होते दोघांमध्ये आणि काय होतं? ससा झोपतो. तसा झोपतो आणि जिंकतो कोण? कासव. कासव काऊन जिंकतो माहितीये? कारण कासवाला ना सशाशी पडलेली असते ना शर्यतीशी. त्याची स्पर्धा स्वतःचीच असते. ते आपल्या स्वतःच्याच मर्जीने, स्वतःच्याच धुंदीत चालत असते, कारण त्याला ध्येय गाठायचं असतं. आणि कासव ध्येय गाठत आणि जिंकत. हो की नाही? हो. मस्त आहे रे स्टोरी अथर्व. ससा कासवाची स्टोरी बिरी बरोबर आहे, पण हे सगळं स्टोरी मध्येच घडतं बरं का, रिअल लाईफ मध्ये नाही घडत रे. आणि आपल्याला जर हे माहिती नसेल ना, तर आपली दिवसा बघत असलेली स्वप्न, रात्री बघत असलेली स्वप्न शेवटी स्वप्नच राहतात. तुमच्या शाळेत शिकवतात का रे हा असं रिअल लाईफ बद्दल काही? नाही बाबा. सांगतो हा तुमच्या टीचरला. अथर्व लवकर चल. अथर्व चल, आपल्याला उशीर होऊन राहिला. चल लवकर. राधिका दिवसेंदिवस जास्तच मगरूर होत चालली, कॉन्फिडन्स वाढतच चाललाय तिचा. शनायाला फोन करतो. अगदी बरोबर आहे विशू तुझं. दोन बोटींवर पाय ठेवलं की बोट बुडतेच. बुडते. इथे एक बायको झेपत नाही, तिथे दोन दोन बायका कशा काय सांभाळतात तेच कळत नाही. तेच ना, कठीण आहे रे बाबा. कठीण आहे. अरे काय काय लोकांना ना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की एक घरवाली आणि एक बाहेरवाली ठेवतात आणि स्वतःला स्मार्ट समजतात, हँडसम म्हणतात, उगाच गैरसमजुतीत राहतात आणि तोंडावर पडतात बघ. त्यापेक्षा आहे त्या घरवारीला का नाही सांभाळत रे टाळी. काय हो, जे काय बोलायचंय ते तोंडावर का नाही बोलत? ते मागून काय बोलताय? काही म्हणालात का तुम्ही? मी काय बोलतोय हे नीट कळतंय तुम्हाला, आणि तुम्ही कोणाबद्दल बोलत होता हेही मला नीट कळतंय. एवढं कळतंय ना, मग तसं वागायचंच कशाला? तुमच्यामुळे आमच्या सोसायटीचं नाव खराब होत आहे. सोसायटीचा काय संबंध आहे हा? मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये काय करतोय याचा सोसायटीशी काही संबंध नाही, कळलं? तुमच्या अशा वागण्यामुळे सोसायटीतील मुलं बिघडली तर? तोंड वर करून बोलण्यापेक्षा गुरुनाथ तुम्ही इथून गेलेलंच बरं आहे. हो, मी काय भाड्याने नाही राहत इथे, मालक आहे मी, मालक. माझ्या मालकीचा फ्लॅट आहे इथे. आणि काय हो, तुमचे संस्कार इतके तकलादू आहेत का की तुमची मुलं कशानेही बिघडतील? एवढंच असेल तर कुठल्या तरी आश्रमात घाला मग त्यांना. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करणं बंद करा, सांगून ठेवतोय. मला काय वागायचंय ते मी माझ्या मर्जीनं वागेन. काय माणूस आहे ना काका हा. अरे मी काय त्याला आज ओळखतो का?
तो दिसला ना की संताप संताप होतो माझा. नाही, गुरुनाथला असा सोडायचा नाही. परिस्थितीच अशी निर्माण करायची की कंटाळून तो सोसायटीतून गेला पाहिजे. आलं लक्षात? नाही. मूर्खा, चल, जा ऑफिसात. कागद हे घे. पाहिलंच ना रे होती यांच्याबद्दल लोक काय बोलून राहिले ते. त्याच्याबद्दल कोण कसं चांगलं बोलेल ग? सोड ना आता. का विचार करतेस तू त्याचा? तसं करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. Cheers. कुणाल, हा. थँक्स. That's all right. वाव यार, नाईस हॉटेल. याचा मूड फारच छान दिसतोय यार. एवढं सगळं प्लॅन केलंय म्हणजे काहीतरी स्पेशल असणार. प्रपोज तर करणार नसेल ना आज? मग मीच बोलू का? करेल प्रपोज. मला जरा बोलायचं तुझ्याशी. ना ऍक्च्युली मला पण बोलायचं तुझ्याशी. काय? नाही तसं ना, मला तुला ऍक्च्युली खूप मनापासून खूप थँक्स म्हणायचं होतं. माझ्या बॅड फेज मध्ये खूप सपोर्ट केलास तू मला. That's fine. म्हणजे मित्र त्यासाठीच असतात ना. हा, बट आय डोंट सी यू ओनली ॲज अ फ्रेंड ना. आणि तू वेगळा आहेस ना त्यापेक्षा. मग कुणाल, सॉरी. आय नो मी तुला खूप हर्ट केलंय आधी. आणि माहिती आहे मीच ब्रेकअप केला होता, मीच सोडून गेले होते. पण मला आता चूक सुधारायची आहे माझी. म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे मला असं वाटत होतं की आता आपण आपली रिलेशनशिप स्टडी करूया परत. हा बाया, उठ पहाड के नीचे. त्यांना या बोल तू. आता तुला उत्तर द्यायची वेळ माझी आहे. मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. कुणाल, बोल ना काहीतरी. काही नाही. या अगं, आपली फ्रेंडशिप तर कायम असणार आहे. कुणाल, मी फ्रेंडशिप बद्दल नाही बोलत आहे. मी आपली रिलेशनशिप परत सुरू करण्याबद्दल बोलते. रिलेशनशिप सुरू करूया म्हणजे म्हणजे तुझी आणि माझी कसली रिलेशनशिप? तुझी आणि माझी आधीसारखी रिलेशनशिप. एक मिनिट शना. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे आपण मित्र होत ना, गुड फ्रेंड्स. आणि मी तुझी फ्रेंडशिप यासाठी एक्सेप्ट केली कारण तुला मदतीची गरज होती. आणि मला आता तुझ्याबद्दल तसं काही वाटत नाही का? ओके ओके ठीक आहे. म्हणजे आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. बट कुणाल, ऐक, तूच म्हणतो ना की आपण फ्रेंड्स आहोत म्हणून. मग आपण फ्रेंडशिपच्या पुढे पण जाऊ शकतो ना. आणि तूच मला सांग, असं पहिलं प्रेम विसरतं का कोणी? पण मी विसरलो. आणि ते माझ्यासाठी पहिलं प्रेम होतं, तुझ्यासाठी कधीच नव्हतं. आणि इनफॅक्ट आय एम एंगेज नाव. आणि लवकरच माझं लग्न होणार आहे.